टाकायचं आहे आपल्याला. ही पाय आपली 36, तर 36 डिवायडेड बाय 4 करायचं म्हणजे तुमचं किती येईल, 36 डिवायडेड बाय 9 येईल, प्लस 1 इंच लुजिंग, 10 इंचावर एक मार्किंग टाकायची आहे. त्याच्यानंतर क्रॉस पॉईंट घ्यायचा आहे. क्रॉस पॉईंट 36 डिवायडेड बाय 4, 9 इंच प्लस 2 इंच लुजिंग, तर हे 11 इंचावर एक इथं मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथून या साईडला आपलं 10 इंच आहे, इथं 10 इंचावर सरळ एक लाईन मारायची आहे, अशी स्ट्रेट करून घ्या 10 इंचावर, बरोबर आहे. अशी एक सरळ लाईन मारली. त्याच्यानंतर इथून 11 इंचावर एक ही लाईन मारून घ्या आपण. त्याच्यानंतर जो क्रॉच पॉईंट काढायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला इथून 2 इंच घ्यायचं आहे व 2.5 इंच पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. 2.5 इंच वाढवल्यानंतर इथून 1.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला, या पॉईंटपासून असं, जिथून आपल्याला हा कर्व येणार आहे आपला. बघा असा आपला कर्व आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून 40 इंच आपण आपली लेंथ घेणार आहोत. इथून 40 इंचावर मी ऑलरेडी मार्क केलेला आहे, तशी लाईन मारून घ्यायची आहे सरळ 40 इंचावर. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ही मेजरमेंट घ्यायचं आहे टोटल. हे किती झालेलं आहे आपल्याला, 10 प्लस 2.5, हे आपलं 12.5 झालेलं आहे. 12.5चा हाफ किती होते आपलं, 6.25, बरोबर आहे. ठीक आहे. तर 6.25 याचं सेंटर आलेलं आहे. तर इथून 6.25वर एक लाईन मारून घ्यायची आपल्याला, आणि सेम लाईन की कंटिन्यू करायची इकडे पण, म्हणजे तुमच्या पॅन्टचं सेंटर निघेल. ठीक आहे. आता हे 6.25 निघालं. हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. मग आपण मार्किंग देऊया, जेणेकरून तुमचं जो सेंट्रल होईल एका साईडला जाणार नाही पॉईंट. ठीक आहे. असे पॉईंट्स जॉईंट करायचे आहेत. तर आपल्याला बॉटम घ्यायचे 12 इंच, तर 6 इंच, तर 3 इंच या साईडला आणि 3 इंच या साईडला अशी करायची आपल्याला, बरोबर. हे बॉटमचे मार्क आहेत आपले, बरोबर. त्याच्यानंतर बॉटम या पॉईंटला जोडून घ्यायची आता, इथं आणि इथं. कर्व शेप आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर आधी 1-1 इंच आपण हे वर स्ट्रेट जोडून घेऊया, म्हणजे जेणेकरून इथं फोल्डिंगसाठी प्रॉब्लेम येणार नाही, नाहीतर वरचा आणि खालचा प्रॉब्लेम होईल. आपण 3 इंचावर 1-2 इंच, ही आपली 1 इंच बॉटम आहे, स्ट्रेट घेऊया. अशा शेपने आणि आता बाहेरच्या साईडने जोडून घ्यायचं.
असं जोडून घ्यायचं आपल्याला या शेपमध्ये. हा झालेला आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही थोडं शेपमध्ये आपण असा शेप घेऊया. फ्रंटला डाऊन करायचा आहे इथं आपल्याला, जेणेकरून बॉडी शेप आहे तो येईल. हाफ इंच इथं डाऊन करायचा आहे. ठीक आहे, हा फ्रंटचा पॅटर्न झालेला आहे. आता याला आपण कट करून घेऊ आणि याच्यावरूनच बॅकचा बनवू. बॅक फ्रंट ठेवायचा आहे. त्याच्यानंतर असं या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे. त्या साईडने नाही मार्किंग करायचं आहे आपल्याला, त्या साईडने आता 2 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे असं 2 इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. इथून 2.5 इंच घ्यावं लागेल आपल्याला. इथून 2.5 इंच घेऊया असं. त्याच्यानंतर इथून 2 इंच घ्यायचं आहे आपल्याला. सरळ लाईन जोडून घ्यायची आहे. आणि समोरची जी लाईन आहे आपल्याला 2 इंच आणखी वर इथून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे आपली बॅक वाढेल, मोठी येईल. आपल्याला बॅक मोठी पाहिजे त्यासाठी. आणि हे सरळ लाईन जोडून घ्यायची आपल्याला इथं बॅकला. साईडला सेम होईल, फक्त बॅक साईडला आपलं ते वाढायला हवं. त्याच्यामुळे आपण असं बॅक आपली इन्क्रीज होईल. लक्षात. आणि इथून हा शेप जसा आपण फ्रंटला दिलेला आहे तसाच इथं असा इथं शेप द्यायचा. आणि इथं फ्रंट साईडला प्रत्येक जागी 2-2 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं. एवढीच करून ठीक आहे, 2-2 इंच लास्ट बॉटम पर्यंत. हे सर्व पॉईंट्स आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. थोडं शेप देऊ नका. बॉटम पण सरळ करून घ्यायची आपल्याला. हे झालेली आपली बॅग. याला कट करून घेऊया.